पृथ्वीच्या सुरक्षिततेच्या 9 लक्ष्मणरेखा आहेत, असं शास्त्रज्ञ सांगतात. त्यातल्या 7 आपण आधीच ओलांडलेल्या आहेत. पण या बातमीत एक भाग असा आहे जो जवळपास कुठेच सांगितला जात नाही, आणि तो चांगली बातमी आहे. काय आहेत ह्या 9 रेषा आणि भारताची स्थिती नेमकी काय आहे? चला 5 मिनिटात सोप्या भाषेत समजून घेऊया. रिपोर्टचं नाव आहे स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायरमेंट 2026. तो प्रसिद्ध करतात सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट म्हणजे CSE, आणि त्याचं डाऊन टू अर्थ हे मासिक. ही या प्रकाशनाची 32वी आवृत्ती आहे. तो फेब्रुवारी 2026मध्ये अनिल अग्रवाल डायलॉग या परिषदेत प्रसिद्ध झाला. माजी न्यायमूर्ती दीपक गुप्ता, माजी पर्यावरण सचिव अशोक लवासा आणि CSEच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी तो एकत्र प्रकाशित केला. आणि या वर्षीच्या रिपोर्टचा मुख्य विषय एकच आहे, प्लॅनेटरी बाउंड्रीज. आता ही संकल्पना समजून घेऊया आणि त्यासाठी एक अगदी सोपं उदाहरण घेऊ. तुम्ही डॉक्टरकडे तपासणीसाठी जाता. डॉक्टर काय बघतात? रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल असे काही ठराविक आकडे. आणि प्रत्येक आकड्याची एक सुरक्षित मर्यादा असते. एखादा आकडा त्या मर्यादेच्या आत असेल तर शरीर स्वतःला सावरू शकतं, पण तो मर्यादेबाहेर गेला की धोका सुरू होतो. प्लॅनेटरी बाउंड्रीज म्हणजे पृथ्वीची अशीच तपासणी. शास्त्रज्ञांनी 9 अशा गोष्टी ठरवल्या आहेत ज्या पृथ्वीचं आरोग्य ठरवतात, आणि प्रत्येकीची एक सुरक्षित मर्यादा आखली आहे. ही कल्पना 2009 साली जोहान रॉकस्ट्रॉम या शास्त्रज्ञानं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मांडली. आणि इथेच एक गोष्ट स्पष्ट सांगते, ही चौकट CSEची नाही. CSEचा रिपोर्ट ती चौकट वापरतो आणि तिला भारताचा संदर्भ जोडतो. आता मुख्य मुद्दा, या 9 पैकी 7 मर्यादा आपण ओलांडल्या आहेत. कोणत्या ते बघूया. 1. हवामान बदल. 2. जैवविविधतेचा ह्रास म्हणजे प्रजाती नष्ट होण्याचा वेग. 3. जमिनीच्या वापरातील बदल. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, त्याला नुसती जंगलतोड म्हणणं चुकीचं ठरेल. ही संकल्पना त्याहून व्यापक आहे. जंगल, गवताळ प्रदेश, पाणथळ जागा अशा सगळ्या जमिनीच्या मूळ स्वरूपात होणारा बदल. 4. गोड्या पाण्याचा ह्रास. 5. नत्र आणि स्फुरदाचा अतिवापर म्हणजे रासायनिक खतांमुळे होणारा असमतोल. 6. कृत्रिम रसायनं आणि प्लास्टिक, याला शास्त्रीय भाषेत नॉवेल एन्टायटीज म्हणतात. आणि 7वी, जी यावर्षी नव्यानं जोडली गेली, समुद्रातील आम्लता. ही 7वी नीट समजून घ्या. हवेतला कार्बन डायऑक्साईड समुद्रात विरघळतो आणि त्यामुळे समुद्राचं पाणी हळूहळू आम्लधर्मी होऊन जातं. औद्योगिक क्रांतीपासून आजपर्यंत समुद्राची आम्लता 30 ते 40% वाढली आहे, आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसतो प्रवाळ, भित्तिका आणि शिंपल्यासारख्या जीवांना. आता आपल्या देशाचे आकडे, आणि हेच खरं तर सर्वात महत्त्वाचे आहेत. पहिला आकडा, 2025 या वर्षात वर्षातल्या 99% दिवशी देशात कुठे ना कुठे अतिटोकाची हवामान घटना घडली. गेल्या 4 वर्षातलं हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यात 4,419 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,74,00,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालं. दुसरा आकडा, आणि तो अस्वस्थ करणारा आहे. भारतातल्या फक्त 15% लोकांच्या 10 किलोमीटर परिघात हवा सलगपणे मोजणारे यंत्र आहे. म्हणजे उरलेले 85% लोक, 1.25 अब्जाहून जास्त लोक अशी हवा घेतात जी सलगपणे मोजलीच जात नाही. आता तिसरा मुद्दा फार रंजक आहे. लँटाना नावाची एक परदेशी तण वनस्पती देशातल्या जवळपास निम्म्या जंगल आणि झुडपी जमिनीवर पसरली आहे. तिच्यामुळे गवत वाढत नाही. गवत नसेल तर हरणासारखे प्राणी कमी होतात, आणि ते कमी झाले की वाघांना भक्ष्य मिळत नाही. मग वाघ गावाकडे वळतात. म्हणजे एका तणामुळे थेट मानव वाघ संघर्ष वाढतो. निसर्गातली प्रत्येक गोष्ट कशी जोडलेली असते याचं हे उत्तम उदाहरण आहे. सुरुवातीला मी म्हटलं होतं की एक चांगली बातमीही आहे, ती आत्ता सांगते. 9 पैकी 2 मर्यादा आपण अजून ओलांडलेल्या नाहीत. पहिली म्हणजे वातावरणातील सूक्ष्मकणांचा भार, आणि दुसरी म्हणजे ओझोन थराचा ह्रास. आणि ओझोनची गोष्ट तर खरोखर प्रेरणादायी आहे.
80च्या दशकात ओझोनच्या थराला होल पडलं होतं आणि जग घाबरलं होतं. मग मॉन्ट्रियल प्रोटोकॉल नावाचा करार झाला आणि जगानं ठरवून काही रसायनं वापरणं बंद केलं. परिणाम काय झाला? ओझोनचा थर आज सावरतो आहे. म्हणजे जग एकत्र ठरवून काही करू शकतं याचा हा जिवंत पुरावा आहे. आणि म्हणूनच हा रिपोर्ट फक्त भीती दाखवत नाही, तो दिशाही दाखवतो. रिपोर्टचा शेवटचा संदेश सोपा आहे. आजवर आपली पद्धत होती प्रतिक्रियात्मक, म्हणजे नुकसान झाल्यावर भरपाई द्यायची. रिपोर्ट म्हणतो ती पद्धत बदलून सक्रिय पुनर्वसनाकडे जावं लागेल, म्हणजे नुकसान होण्याआधीच निसर्ग पुन्हा उभा करायचा. आणि 2047पर्यंत विकसित भारत हे उद्दिष्ट गाठायचं असेल तर हे टाळता येणार नाही. कारण रिपोर्टमधलंच एक वाक्य आहे, खराब पर्यावरण कधीच चांगलं अर्थकारक असू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? ओझोनसारखं यश आपण हवामान बदल बाबतीत मिळवू शकतो का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. चॅनल नवा आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.